भिऊ नकोस, भिऊ नकोस, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, ही भूमिका मिळण्याच्या आधी मी विलनची भूमिका करायची. त्याने मला स्क्रिप्ट दिली, सीडी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी मला तिकीट दिलं. अच्छा, हो, हे तुमचं ट्रॅव्हल तिकीट आहे. परवा शो लागलाय. अरे जा रे जा, तुला काय करायचं आहे. ही भूमिका मिळण्या अगोदर तुम्ही स्वामींची भक्ती करत होतात का किंवा उपासना करत होतात का? नाही. लक्ष गेलं म्हणून हा काय असं तिला विचारलं. म्हणाली, ती जवळ आली, मला म्हणेल कॅन आय हग यू. म्हणलं ओके. तिने मला घट्ट मिठी मारली. शी स्टार्टेड क्राईंग. इतकी रडली, धाय मोकली रड म्हणतात ना, तो प्रकार होता. क्रोमामध्ये माझं येणं आणि त्याला भेटणं किंवा मोठ्या शंकर महाराजांबरोबर ते हरिण अडकणं आणि त्या हरणातनं प्रकट होणं माझं. आणि हैदराबादला मराठी ऑडियन्स आहे तेवढा भयंकर. म्हणजे जे ऑडियन्स जे आले होते ना, ते म्हणाले की 2,500 लोकांना दाखवून काय उपयोग आहे. बरं, इथं साधारणतः 50 ते 60 लाख लोक, 50 ते 60 लाख लोक मराठी आहेत. हो, तुम्ही एवढ्या ह्याच्यात मला ओळखलं कसं? हा, टोपी आहे, गॉगल आहे, रुमाल आहे, काहीच दिसत नाही चेहरा. जो माझा ट्रेडमार्क आहे तोच दिसत नाही. तुम्ही मला हाक मारली. त्यांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं ना, आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी काय सांगितलं होतं ना, तुम्ही स्वामी आहात आणि स्वामी इथं आहेत. क्या बात. काय बोलायचं या लोकांनी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम माझ्या या सर्व चॅनलच्या मित्रांना, मैत्रिणींना स्वामींचा प्रचंड प्रेमपूर्वक आशीर्वाद. अशोक सर, आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला आणि आपल्या श्रोत्यांना, आज पहिल्यांदाच आपण हे बोलतोय की आपल्या चॅनलला स्वामी कृपा क्रिएशन्स हे नाव कसं मिळालं ते सांगावंसं वाटतं. कारण श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गिरगावातला जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, तर त्या मठामध्ये हे चॅनल सुरू करायचं ठरलेलं आहे. आणि त्यावेळेला मी त्या मठाचे जे सगळी कमिटी होती त्यांना मी असं म्हटलं की माझ्या आत्ता इथे असं मनात आलंय की आपण या वर्धापन दिनाच्या निमित्ताने युट्यूब चॅनल सुरू करूया. पण म्हटलं मला फॉलोअर्स नाहीयेत, तर मी चालेल का तुम्हाला, असं मी त्याचं शूटिंग माझ्या चॅनलसाठी केलेलं. तर त्यावेळेला तिथली एक व्यक्ती असं म्हणाले की अहो, तुम्ही स्वामींच्या मठात ही इच्छा व्यक्त केली, फॉलोअर्सचं गणित ते स्वामी बघून घेतील, तुम्ही चालू करा चॅनल. आणि मग स्वामींच्या मठात हे सुचलं म्हणून तिथेच नाव सुचलेलं आहे स्वामी कृपा क्रिएशन्स. आणि आज बघा की आज ही वाटचाल स्वामी कृपेनं सुरू आहे आणि आज तुम्ही आमच्या इथे गप्पांसाठी आलेला आहात. पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मला तेच जाणून घ्यायचंय की मुळामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या भूमिका करत होता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची भूमिका हा जो टर्निंग पॉइंट आहे तो आला, बरोबर आहे, पण त्याच्या आधी काय घडलं होतं, ती भूमिका कशी मिळाली तुम्हाला? सर्वप्रथम सर्व रसिकांना मी सांगू इच्छितो की ही भूमिका मिळण्याच्या आधी मी विलनची भूमिका करायचो. आता लोक ऐकल्यानंतर किंवा लोकांना जेव्हा कळतं की मी त्या भूमिकेतनं या भूमिकेत आलो, हा जो माझ्या कॅरेक्टर मधला ट्रान्सफर झालेला आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे झाला. झाला असं की साधारणतः 3-4 वर्षापूर्वी माझ्या मित्राने मला फोन केला होता की दादा मी एक नाटक करतो. अर्थात तो फोन आला होता नागपूरहून. अच्छा. तर त्यांनी मला फोन केला की दादा मी एक नाटक करतो, तुम्ही कराल का? टू बी व्हेरी फ्रँक, त्यावेळेस मनामध्ये असं आलं की फिल्म चालू आहेत, वेब सिरीज चालू आहे, कुठे हे सगळं सोडून मी नागपूरला जाऊन नाटक करू. म्हणून मी त्याला नकार दिला. आणि कट टू कोविडच्या आधी मला त्याचा अचानक फोन आला आणि त्याने मला सांगितलं दादा मी मुंबईला येतोय आणि मी राहायला डोंबिवलीला. मला म्हणलं मी डोंबिवलीला तुम्हाला भेटतो. अच्छा. आणि इतका घाईच होता तो की फक्त ठरलं डोंबिवलीला भेटायचं. तो आला, भेटला, आम्ही एका उडप्याच्या हॉटेलमध्ये बसलो. त्याने मला स्क्रिप्ट दिली, सीडी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी मला तिकीट दिलं. अच्छा. हो, हे तुमचं ट्रॅव्हल तिकीट आहे, परवा शो लागलाय. बरं. आणि तुम्हाला स्वामींची भूमिका करायची आहे. आय वॉज शॉक्ड. 2 दिवसानंतर प्रयोग होता आणि त्याने 2 दिवसापूर्वी सांगितलं. हो. म्हणजे तो मला म्हणलं मला माहित नाही, तुम्ही बघा, सीडी बघा,
स्क्रिप्ट वाचा हा. आणि परवा तुम्ही सकाळी ह्याला बुलढाण्याला पोचायचंय, बुलढाण्याचा शो आहे. हा. बापरे, म्हणलं कठीण आहे हे सगळंच प्रकार. एवढं म्हणाला, तो लागली संध्याकाळच्या गाडीने लागलीच नागपूरला निघून गेला. हा. रात्रभर मी ते सगळं बघितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी दादरच्या मोठ्या ब्रिजवरती होतो. समोर एक डोंबिवलीतली मैत्रीण आली. नका कुठे चाललीस? इथे लोअर परळ्या स्वामी भक्त आहेत, त्यांच्या घरी दरवर्षी मी स्वामी प्रकट दिन आहे. मग मी येतो. माझी रिएक्शन एकदम इन्स्टंट होती. म्हणे हो चल, काही हरकत नाही. आम्ही दोघं जण लोअर परळला गेलो. ह्याच्या पुढची जी कथा आहे ती बघा तुम्ही. त्या घरात जे गेलो ना, ते घर हार्डली 8x10 वगैरे घर असेल. प्रचंड गर्दी, स्वामींची मोठी प्रतिमा. मी आज शिरलो, त्यांना नमस्कार केला, डोळे मिटले आणि मनात म्हणालो की कसं शक्य आहे तुमच्यासारखं विभूतीचं कार्य मला पुढे न्यायचं, तुम्ही सांगता, पण कसं शक्य? माझ्याकडे म्हणजे ऍब्सोल्युटली माझा आत्मविश्वास नाहीये, माझी तयारी नाहीये असं म्हणालो. आणि मी ज्यांच्याकडे गेलो होतो ते असे खाली बसले होते, फ्रेमच्या खाली. त्यांच्याकडे मी सहज लक्ष गेलो. ते माझ्याकडे बघत होते. काय डायरेक्टरकडे चाललास ना? बरं. त्याचं नाव घेऊन तेव्हा शॉक. म्हणलं पण तुम्हाला कसं माहिती? म्हणलं माझी तयारी नाहीये, मानसिक तयारीच नाहीये एवढं मोठं कॅरेक्टर करायची. तर स्वामी कसे काही वेळा रागाने बोलतात ना, एक्झॅक्टली त्याच टोन. अरे जा रे जा, तुला काय करायचंय, तू जाऊन उभा राहा, करणारे ते आहेत. अच्छा. या वाक्यात त्यांनी मला उत्तर दिलं. मी दुसऱ्या दिवशी ट्रेननी बुलढाण्याला उतरलो. तुम्हाला खरं सांगतो, मला दुपारी एक रिहर्सल मिळाली. रात्री शो सुरू झाला. स्वामी प्रकट होतात वारुळातनं, तिकडनं माझी एंट्री. त्यानंतर माझा मी नव्हतो. माझ्या अजूनही प्रत्येक शोला मी माझा नसतो, कारण मी त्यांना सांगितलेलं असं, स्वामी खेळ सुरू झालेला आहे, तुम्ही माझा ताबा घ्या. जे काही रंगतं ना, स्वामी करू. मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. ज्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट होतात, ती कथा आपण ऐकलेली आहे, पोथीच्या माध्यमातून वाचलेली सुद्धा आहे. ती रंगमंचावर साकारताना एक्झॅक्टली त्या क्षणाला काय घडलं होतं? जो पहिला प्रयोग तुमच्या आयुष्यातला होता. माझा मी नव्हतो. मी अक्षरशः सांगतो, मला काही कळत नव्हतं मी काय करतो. माझ्या को आर्टिस्टही मला सांगितलं होतं, दादा तुम्हाला आम्ही सांभाळून घेऊ, प्रत्येक स्पॉटला तुम्हाला आम्ही उभं करू, तेवढं फक्त आमच्याकडे आहे, बाकी सगळं तुम्हाला करायचं आहे. ते त्यांनी केलं, अजूनही करतात. मला म्हणजे काय, थोडंसं फेड आउट झाल्यानंतर मला थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते मला हात धरून नेक्स्ट सीनच्या तिथं जाऊन उभं करतात. ते खूप कोऑपरेटिव्ह असतं. बरोबर. पण ते जे काही घडलं ना त्या दिवशी आमचे निर्माते तर म्हणजे ही वॉज मेस्मराइज फॉर दॅट. आणि बाकीचे आर्टिस्ट म्हणून, दादा तुझ्या चेहऱ्यावरचं आत्ताचं जे तेज आहे ना, ते प्रचंड दिसतंय. तर ते स्वामी कृपा, मी निमित्त मात्र आहे. मी अजूनही सांगतो, मी घरातनं निघताना माझ्या घरात स्वामींची मूर्ती आहे, मी स्वामींना नमस्कार करतो म्हणतो. मी घरातनं बाहेर पडतोय, मी जे काही बोलीन ते शब्द तुमचे असतील, वाहक मी असेल, माध्यम तुम्ही असाल, माध्यम मी आहे. आणि माझ्या हातून काही वेळवाकडं तोंडातनं जाऊ नये ही माझी काळजी तुम्ही घ्या. ते घेतात. मुळात जे ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महानाट्य असं जे आहे, तर त्याच्या आधी ही भूमिका मिळण्या अगोदर तुम्ही स्वामींची भक्ती करत होतात का किंवा उपासना करत होतात का? नाही. बरं. नाही, खरं सांगतो नाही. एक किस्सा सांगतो. सेनाभाऊंच्या मागे मठ आहे, त्या गल्लीतनं मी 20-25 वर्ष गेलो असेल, पण कधी वाटलं नाही आतमध्ये जावं. पण एक दिवशी दुपारी तो वॉचमन गेट उघडत होता, गेट उघडलं, मी बघितलं, चला जाऊया. अक्षरशः असा थॉट मनामध्ये आला. मी मठात गेलो, मठात कोणी नाही, फक्त स्वामींची प्रतिमा आणि मी. तुम्ही जर दादरच्या मठात गेला असाल तर ती प्रतिमा इतकी करारी आहे ना की तुम्ही एकटक बघू शकत नाही. सॉलिड त्यांचा ऑरा आहे असा तो. मी नमस्कार केला, डोळे मिटले आणि मला एक वाक्य ऐकू आलं, काय रे आज वेळ मिळाला का तुला? बघा अजूनही अंगावर काटा येतो. मी इकडे बघतो तिकडे बघतो, कोणी नाही, फक्त मी आणि स्वामी. आणि त्या दिवसापासून माझा एक नियम झाला, दर सोमवारी आठवड्याची सुरुवात स्वामीच्या दर्शनाने करायची. बरं. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये असा एक
साधारण लोकांचा समज झाला तर अशोकला भेटायचं ना दर सोमवारी 5 वाजता मठात. अच्छा, तुम्ही सोमवारी जाता? दर सोमवारी दादरला. ओके. आणि त्याच्यानंतर हे मित्राचा फोन, त्याच्यानंतर केलेलं कार्य, पण त्यानंतर स्वामींनी जो काही कान पकडला आणि सांगितलं आता खलनायकी बंद करायची. हा. आणि फक्त या सगळीकडे लक्ष द्यायचं. अच्छा, पण मग सध्या आता तुम्ही जे प्रोजेक्ट करताय त्याच्यामध्ये बाकीच्या वेब सिरीज किंवा सगळं बंद केलेत? मी सॉफ्ट कॅरेक्टर करतो. सॉफ्ट निगेटिव्ह भूमिका बंद केली? निगेटिव्ह बंद केले. सॉफ्ट कॅरेक्टर, इंडस्ट्रियलिस्ट, गरीब बाप किंवा अशी वडिलांची चरित्र भूमिका ज्याला आपण म्हणतो, पण निगेटिव्ह भूमिका सध्या नाही करत. निगेटिव्ह भूमिका. ब्रह्मांड नाईटचे किती प्रयोग आतापर्यंत झाले? आतापर्यंत आमचे 33 प्रयोग झाले. हा. आणि आम्ही हे मॅक्सिमम विदर्भात करतो. बरं. मुंबईत आम्ही 2 प्रयोग केले, डोंबिवलीला 2 प्रयोग केले. आता प्लॅन चालू आहे आमचा, म्हणजे कालच आमची मीटिंग झाली, वसईला होतील आणि ठाण्याला होतील. कारण आम्हाला अजून बघायचं तो नक्की. म्हणजे तुमच्यासाठी रिझर्व्ह सीट असेल, काही काळजी नाही. नक्की. प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतो ना, कारण रंगमंच आविष्कार टीव्हीवरती कसं आपण बघतो, मग त्याला लाईक करतो किंवा कमेंट करतो किंवा युट्यूब चॅनलला, पण इथं कसं रंगमंच आविष्कार करताना लोक भेटायला येत असतील, तुम्हाला पाया पडत असतील, तो अनुभव सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. काय सांगावं आणि काय वर्णावं. म्हणजे माझा शो झाल्यानंतर 2 तास 15 मिनिटाचा शो आहे आणि त्यानंतर सुमारे 1.5 तास मी लोकांचे डोळे पुसत असतो, त्यांचे अश्रू पुसत असतो. जे काही म्हणजे गहिवर असतो ना लोकांचा, म्हणजे ते म्हणतात साक्षात स्वामी आम्हाला भेटले. अक्कलकोटला शो होता माझा. अच्छा, अक्कलकोटलाही झालाय? आम्ही अंधछत्राच्या इथं केला. ओके. शो संपला, लोक येऊन भेटत होते, एक सबकॉन्शियस लेवलला समजत होते इथे एक मुलगी उभी आहे म्हणून डाव्या हाताला, आणि ती स्तब्ध आहे. ती फक्त अशी बघते माझ्याकडे. म्हणलं 2-3 वेळा माझं लक्ष गेलं, म्हणलं काय असं तिला विचारलं. म्हणाली, ती जवळ आली, मला म्हणेल कॅन आय हग यू. म्हणलं ओके. तिने मला घट्ट मिठी मारली. शी स्टार्टेड क्राईंग. इतकी रडली, धाय मोकलून रड म्हणतात ना, तो प्रकार होता. तिचा नवरा, नणंद, दीर जे काय होते ते बघतच बसले. मी त्यांना म्हटलं थांबा, तिला कम्प्लिटली ड्रेन आउट होऊ द्या, मग आपण तिला विचारलं. तिला विचारलं, का ग बाई तू एवढी का रडली? तर ती म्हणाली, मी स्वामींची चरित्र वाचलेले, स्वामींचे फोटो बघितले होते, पण आज साक्षात तुम्हाला बघितलं, मला राहावं लागलं. मी प्रत्यक्ष माझा स्वामी माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. पण त्या भावनेने त्यांनी हे केलं. म्हणजे अनुभव तर इतके तुम्हाला सांगतो की डोंबिवलीला एक स्वामींचं घर म्हणून आहे, तिथं मी गुरुपौर्णिमेला स्वामींच्या वेशात बसायचो. बरं. आता बसत नाही, कारण माझ्या गुरुनी तशी आज्ञा मला सांगितली, हे बंद कर म्हणून. बरोबर. मी तिथं बसायचो. तुम्हाला सांगतो, शेवटी गेट बंद करावं लागायचं, इतकी गर्दी असायची लोकांची भेटायला. त्यात एक म्हाताऱ्याशी गृहस्थ आले होते. म्हणजे मी त्यांना नेहमी बघायचो, मठात येत आहेत, दर्शन घेत आहेत, प्रदक्षिणा घालून बसतात, थोड्या वेळ जातात, हा त्यांचा परिपाठ. बरोबर. त्या दिवशी ते लाईनीत उभं राहिले, आले, मी बसलेलो आहे, पायावर डोकं ठेवलं. वी एक्सपेक्ट की पायावर डोकं ठेवल्यावर 1-2 सेकंदात माणूस उठतो. तर ते उठेना. म्हणलं काका उठा, हालायला तयार नाही. माझा मेकअप आर्टिस्ट बाजूला उभा होता, त्याला म्हणलं, अरे किशोर, काकांना जरा मदत कर उठायला. असं म्हणस्तोवर माझ्या पायाचे अंगठे ओले झाले. म्हणलं काका रडतायत. म्हणलं किशोर, काकांना उठव आता. काका पायावर डोकं, हात असा वर केला आणि एक वाक्य म्हणाले ते, 82 वर्ष ज्या क्षणाची मी वाट बघत होतो, तो क्षण मी आता अनुभवतोय. अंगावर काटा आला. काय स्वामी प्रेम आहे हो लोकांचं. म्हणजे गहिवर येतो मला, म्हणजे गहिवर येतो. करेक्ट. मी स्वतः खूप इमोशनल आहे. बरोबर. पण मला नाही डोळ्यात पाणी आणतायत त्यावेळेस. खरं. आय हॅव टू कंट्रोल अ लॉट. एक मुलगी त्याच वेळी आली होती, टिळकनगर शाळेतली, आली, पाया पडली, शाळेच्या ड्रेसमध्ये होती, पाया पडली, गेली, थोड्या वेळी परत आली, माझ्या बाजूला उभी राहिली. मला वाटलं, हे स्वामी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणलं सांग. स्वामी म्हणजे घरी आल का? म्हणलं का ग? मी बाबा, आई बाबा खूप भांडतात,
माझं 10वीचं वर्ष आहे, हा त्यांना जरा तुम्ही रागवा. हे किती इनोसंट आहे, खरंय. किती इनोसंट आहे हे फिलिंग. हो पण म्हणजे त्या असं मला प्रचंड कंट्रोल करावं लागलं. म्हणजे खरंय. मी जर मांडवात पाणी आणलं तर ही पोरगी म्हणेल स्वामी रडतात. कॉन्ट्राडिक्टरी होतं ते, पण मला बरोबर. ते खूप जपावं लागतं. खरंय. एक बाई आल्या होत्या, अशा समोर बसल्या, धाय बकलून रडत होत्या. म्हणलं काय झालं तुम्हाला? आणि मिस्टर खूप आजारी आहेत, डॉक्टरांनी सांगितलंय हार्डली आठवडाभर. म्हणलं काय करायचं? मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना म्हणलं काळजी करू नका, लवकर घरी येतील. सांगितलं. 10 दिवसांनी मी परत स्वामींच्या घरात गेलो. ज्यांचं घर आहे त्या मॅडम मला म्हणाल्या, कुलकर्णी तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला होता का? बाईला. म्हणलं काय? म्हणजे तुम्ही कोणाला म्हणा होता की तुझे मिस्टर घरी येतील? तर मला ते आठवलं. म्हणलं अरे हो. एक बाई आल्या होत्या, त्यांना मी सांगितलं. अहो त्या बाई आल्या होत्या काल, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर होते. आणि ते विचारत होते ते त्या दिवशी बसलेले स्वामी कुठे आहेत? हो, त्यांना आम्हाला घरी न्यायचंय. काय श्रद्धा आहे लोकांची. खरंय. अहो मी जर असे अनुभव सांगायला लागलो तर आपलं पॉडकास्ट 4 एपिसोड होतील. खरंय. खूप खूप प्रचंड श्रद्धा आहे. खरंय. ब्रह्मांड नायक झालं तर मालिका पण आहेत टीव्हीवरच्या, ज्यामध्ये तुम्ही स्वामींची भूमिका केली असेल किंवा दत्त अवतार म्हणजे दत्त गुरूंची भूमिका केली असेल. तर मुळात या आध्यात्मिक भूमिका जेव्हा आपण करतो तर त्यावेळेची एक काही पथ्य पाळावी लागत असतील की मांसाहार करू नये. तुम्ही करतही नसाल, पण अशी काही पथ्य पाळावी लागतात? हा म्हणजे सेटवरती तर बेसिकली अशा आध्यात्मिक सिरियलच्या सेटवरती मांसाहार नसतोच. आणि तो एक ऑरा असं झालेला असतो की तुम्ही टोटल त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. बरोबर. तुम्हाला ती इच्छाही होत नाही आणि नाही म्हणजे त्या मार्गाला जातच नाही. आता मी मध्यंतरी अगदी डोंबिवलीला राहतो. बरेच दिवसांनी माझ्या मित्रांच्या नाक्या म्हणतो ना, नाका माझा बंद झालाय सध्या. ओके. मला जाता येत नाही नाक्यावर. मी नाक्यावर बसलो, मित्रावर चहाचा ग्लास घेऊन दुकानाच्या पायरीवर बसलो. ते एक बाई आल्या, स्कूटर पुढे गेली, थांबली, परत मागे आल्या. तुम्ही असं बसायचं नाही, नाक्यावर बसायचं नाही, आता ही तुमची जागा नाही. म्हणलं किती बंधनं येत आहेत. बरोबर. खूप बंधनं येतात, पण ते शेवटी ते कार्य करायचं एकदा बरोबर मनाने घेतलेले म्हटल्यानंतर हे सगळं पाळावं लागतंच. बरोबर. खरंय. मालिकांमध्ये कोणकोणत्या केल्यात आणि ही भूमिका? म्हणजे मालिका तर खूप केल्या. म्हणजे मी सब टीव्हीच्या तर ऑलमोस्ट बऱ्याचशा मालिका केल्या. म्हणजे हॅलो इन्स्पेक्टर पासून सुबह पासून हिंदीमध्ये गौतम अधिकाऱ्यांबरोबर जास्त केली. बरोबर. माझं कसं झालं होतं की मराठी निर्मात्यांकडे गेलो, ते म्हणायचे तुझं इथं काम नाही, तू हिंदीत जा. हिंदीवाल्यांकडे गेलो तर ते म्हणायचे आपका डिक्शन सही नाहीये. मला एका निर्मात्याने हे सांगितलं की आपका डिक्शन सही नाहीये. म्हणलं प्रॉब्लेम क्या? म्हणलं सनी पाजी अपनी भाषा में बोलते हैं, पंजाबी भाषा में बोलते हैं, सदाशिव अमरापुर जी मराठी में बोलते हैं, उससे अच्छी तो मेरी हिंदी है. तो प्रॉब्लेम क्या है? नहीं मगर नहीं. म्हणजे ठीक है, आप नहीं कर रहे ना, मुझे आपके साथ करना नहीं है काम. असं म्हणून मी सोडून आलो होतो. शेवटी एक कुठेतरी बॅलन्स साधावा लागतो. बरोबर आहे. मग शेवटी 2-3 जे मराठी चांगले निर्माते होते, दिग्दर्शक होते, त्यांच्याबरोबर खूप काम केलं आणि मनाला एक खूप चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं त्याच्यामध्ये. आणि स्वामींची भूमिका कोणत्या मालिकेत, त्याबद्दल मला हवं. स्वामींची भूमिका जयशंकर जय योगेश्वर, ही शंकर महाराज यांची सिरियल. संग्राम समेळवन. संग्राम समेळवन. त्याच्यामध्ये माझा मित्र डिरेक्टर होता आणि चॅनल तर्फे माझे फोटो अप्रूव्ह झाले होते आणि पण ती माझी परीक्षा होती. बर. स्वामींनी माझी परीक्षा घेतली. कसं काय? म्हणजे रात्री 11 वाजता मला कॉल आला की उद्या तुम्ही तयार राहा, 12 वाजता गाडी येईल, तुम्हाला नाशिकला यायचं, नाशिकला शूट चालायचं. म्हणलं ठीक आहे. 12 वाजता फोन आला ड्रायव्हरचा, तयार आहे ना? म्हणलं हो. किधर आहे? तो म्हणतो मी कांदिवली येते. म्हणलं अरे मी डोंबिवली येते, तू कांदिवली येते, कसं येणार आपण? डोकं आहेत. प्रोडक्शनला परत फोन केला, म्हणलं अरे चुकीचं झालं, तुम्ही डोंबिवलीचे नाही. म्हणून माणूस एक बोलवला, कल्याणची गाडी मिळाली. 3 वाजता मी नाशिकला पोहोचलो. बर. डिसेंबर, थंडीचा कडाका, 6 डिग्री टेम्परेचर. मी गाडीतनं बाहेर आल्यावर
आणि मला थंडी प्रचंड वाजते, ओके. प्रचंड वाजते. तर मी आलो, तयार झालो आणि साधारण 4:30-4:45 वाजले होते. एक तर तिथला तो पानमळा म्हणून एरिया, तिथला तो गारवा, परत नाशिकचा गारवा झालं. आय वॉज स्टार्टिंग शिवरिंग, लिटरली माझे पाय असे होते. माझ्या समोरच्या लेडी को आर्टिस्ट म्हणले, अरे सरांचा क्लोज आहे तर त्यांना इथं कमरेला काहीतरी गुंडाळ्याने घोंगडं वगैरे, म्हणजे ते उभे तरी राहत. बरोबर. पहिला दिवस कसा तरी निभावला, पण त्यानंतर जे थंडीने मला काही त्रास दिलाय ना, लिटरली माझ्या तोंडातनं शब्द फुटत नव्हते, इतकी माझी परीक्षा घेतली. आणि मग नंतर असा क्षण आला की मग असं ठरलं की प्रॉम्प्ट करायचं आणि तुम्ही डिलिव्हर करायचं. कारण मला ते बरोबर. शेवटी मी त्यांना रडून त्यांच्याकडे तक्रार केली, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करता, म्हणजे हे असं कसं माझ्या बाबतीत असं का होत आहे, आणि भूमिका तुमचीच आहे, आणि भूमिका तुमचीच आहे. पण तो एक त्या खरं सांगता थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी झालं. कारण थंडीने मी तर पूर्णपणे त्रास होतो. होतो. आणि नंतर मी विचारलं लेखकाला की बाबा मला प्रॉम्प्टिंग नको, मला प्रॉम्प्टिंग तेवढं मिळत नाही आपल्याला. पण तो म्हटला, सर ते म्हणतायत ना आता, घ्या, करूया प्रॉम्प्टिंग, तो प्रॉम्प्टिंग पण घ्या. पण ते तो काळ अगदीच परीक्षेचा काळ, भयंकर परीक्षेचा. आणि किती एपिसोड होते तसे? साधारणतः माझे 80-90 एपिसोड झाले. ओके. म्हणजे बालशंकर महाराजांपासून मोठ्या शंकर महाराजांपर्यंत असा तो स्पॅन होता. तो बेडेकर आहे ना, कलावंत छोटा, तो लहान मुलगा होता बेडेकर. त्याच्यासोबत तुमचं म्हणजे तो स्वामींची हे करतो, विनवणी करून स्वामींना प्रकट करतो, आणि मग स्वामी त्याला हे करतात, भेटतात, त्याच्याशी म्हणजे प्रेमाचा जे काही सीन होते आमच्या झाले. मग हा आला संग्राम आणि माझे सीन. पण त्या मालिकेमध्ये पण स्वामी प्रकट होता असा सीन आहे. खूप छान. तो सांगा ना अनुभव. खूप छान होता ते. संग्राम म्हणजे दोन्ही वेळा स्वामी प्रकट होतात. बालशंकरच्या समोर पण प्रकट होतात आणि संग्रामच्या समोर पण प्रकट होतात. शंकर महाराज मोठे जे मग ते त्याला सांगतात की तुम्हाला त्यावेळेस आठवलं, बोलवलं जाता, मी परत आलेलो आहे, मी तुझ्याबरोबर आहे वगैरे, सगळे असे डायलॉग होते. बालशंकरचा आम्ही क्रोमास करत होतो प्रकटीकरणाचा, आणि तो इतका गोड होता, त्याचं विनवणी आणि हे सगळं होतं ना, त्यामुळे क्रोमामध्ये माझं येणं आणि त्याला भेटणं किंवा मोठ्या शंकर महाराजांबरोबर ते हरिण अडकणं आणि त्या हरणातनं प्रकट होणं, माझ्या मित्राकडे तो एपिसोड अजून आहे, त्यांनी तेवढा चंक ठेवलेला आहे. म्हणला, इतका सुंदर सीन झालाय ना तुमचा, ज्या पद्धतीने तुम्ही शंकर महाराजांना जवळ घेता आणि त्यांच्या पाठीवरनं जो हात, ती जी माया आहे ती अप्रतिम. म्हणतो, म्हणलं मी हा सीन अजिबात डिलीट करणार नाही, उलट तो कोणी भेटलं त्यांना तर दाखवतो, हे बघा यांचा हा सीन असा झाला, इतका सुंदर, इतका छान झाला. अशोक सर, मगाशी आपण ब्रह्मांड नायक बद्दल बोलत होतो आणि तुम्ही सांगितलं की ब्रह्मांड नायक मध्ये ज्या वेळेला स्वामी प्रकट होतात तो सीन आहे, तो अनुभव तुम्ही सांगितला. पण आम्हाला मुळात नाटकामध्ये हे सादरीकरण कसं केलं जातं त्याबद्दल जाणून घ्यायचं. कसं होतं की नाटक सुरू होतं, नाटकाचं कथाकथन सुरू होतं, आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा लाकूड तोड्या एंट्री होते आणि तो जंगलामध्ये फिरत असतो आणि ते लाकूड तोड्याची कुऱ्हाड वाळवायला लागते, मग ते साऊंड अँड लाईटचा तो एक हे आहे, गेम आहे. ते झाल्यानंतर एका क्षणाला ते वारूळ दुभंगतं. ते दुभंगल्यानंतर मी त्या स्वामींच्या पोज मध्ये असा येतो आणि उभा राहतो आणि तिकडनं नाटकाला सुरुवात होते. पण जेव्हा मी ती पोज घेऊन उभा राहतो ना, ऑडियन्स मधनं समोरनं एक असं वेगळं सकारात्मक हे येतो मला, अरे स्वामी आली. अच्छा. लिटरली मला ऐकू येतात, अरे स्वामी दिसतायत. प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळ्या रिएक्शन असतात. आणि आमच्या साऊंड अँड लाईट पेक्षा समोर ऑडियन्स मधून कॅमेऱ्याचे फ्लॅशेस जास्त येत असतात. अच्छा. प्रत्येकाला ती स्वामींची
छबी टिपायची असते. छबी टिपायची असते. आणि हा अनुभव खूपच छान आहे. खूपच छान. आणि त्यानंतर जेव्हा त्याच्यानंतर एक नृत्य होतं, ते झाल्यानंतर कम्प्लीट झालं, तर डान्सर्स निघून गेल्यानंतर मग स्वामी लाकूडतोड्याकडे जातात. त्यांना सांगतात की आमची समाधी तर तुझ्या हातूनच भंग होणार होती. विधी लिखित आहे, ते कसं टळणार? माग, तुला काय मागायचं ते माग. तो म्हणतो माझ्या हातनं चूक झाली, पण तेव्हा त्याला सांगते तुला यापुढे काही कण पडणार नाही. तू आता तुझ्या घरी जा, आम्ही आमचं कार्य करण्यासाठी होतो. अच्छा. असं म्हणून स्वामी एक्झिट घेतात. हा जो प्रसंग आहे ना, तो असा एकदम इतका सुंदर आणि छान ग्राफ केलेला आहे ना, की तिथं नाटक लोकांच्या मनात उतरतं. बरोबर आहे. दिग्दर्शन कोणाचं झाली? दिग्दर्शक आता अभिषेक बल्लेलवार म्हणून आहे, ते करतात. आणि त्याला अमित सावरकर म्हणून आहे, तो त्यांना असिस्ट करतो. अच्छा. नाटक झालं, त्याचप्रमाणे आता आपण मालिकेबद्दल बोललो. हम गया नहीं जिंदा है हा जो म्युझिक अल्बम आहे, त्या म्युझिक अल्बम मध्ये सुद्धा अर्थात तुम्हीच आहात स्वामींच्या भूमिकेमध्ये, स्वामींचीच इच्छा आहे. तर म्युझिक अल्बम एक वेगळी ट्रीटमेंट असते किंवा वेगळं माध्यम असेल. मग त्याबद्दल सुद्धा कसं की ते काम करताना सुद्धा एक वेगळा अनुभव आला असेल. हो. कसं झालं, हा तारकर माझा मित्र प्रसाद तारकर. प्रसाद, हो तुम्ही ओळखता? मी ओळखतो. ओके. तर त्यांनी मला फोन केला की तुमच्याबद्दल बोलायचं जरा, आपण कुठे भेटूया. तर तेव्हा मी पुण्यात घरी होतो, माझं घर पुण्यात आहे, मी त्या घरी होतो. त्याने म्हणे मी पण पुण्यातच आहे. अच्छा. हा. मग आम्ही दोघं पुण्याला एका मॉलमध्ये भेटलो. त्यांनी ही कॉन्सेप्ट समजावून सांगितली, असं असं आहे आणि दुसरं कोणीच नाही, मला फक्त तुम्हीच दिसताय. अच्छा. आणि हे तुम्ही करायचं. म्हणलं बाकी को आर्टिस्ट कोण आहेत? तो म्हणलं अजून सिलेक्शन व्हायचं, पण पहिली तुमचा होकार हवा होता म्हणून मी तुमच्याकडे पहिला म्हणलं ठीक आहे करूया. पण आता रेकॉर्डिंग सुरू आहे गाण्याचं, ते झालं की मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही ऐका. मीन टाइम 2-3 आर्टिस्ट बदलले गेले, काही कारणांमुळे बदलले गेले आणि फायनल झाले आऊ म्हणजे उषा नाडकर आणि जयवंत वाडकर, हे फायनल झाले. इतकं सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणात शूट झालं ना, की आम्हाला कळलंच नाही हा अल्बमचं शूट कधी झालं. आणि महत्वाचं, याला जे गायलं गेलंय ते शंकर महादेवांचं आवाज. क्या बात आहे. आणि आज माझ्या मते साधारणतः 30-32 अवॉर्ड्स या अल्बमनी घेतले, मिळालेले. त्यातली काही लिस्ट सांगायची असेल तर, म्हणजे कुठे कुठे फेस्टिवल्स मध्ये? गोवा, मुंबई, सिक्कीम, राजस्थान, गुजरात, अगदी आम्ही कुठे नाही गेलो. भारतातल्या प्रत्येक स्टेटमध्ये आमचा अल्बम गेलेला आहे. आणि बेस्ट अल्बम कॅलकाटा म्हणा, आसाम म्हणा, गुवाहाटी म्हणा, कुठे जिथं जिथं आमच्या प्रोड्युसरला जाणं शक्य होतं तिथे तिथे गेलो. पण आम्ही ऑलमोस्ट एवढे अवॉर्ड घेतलेले. आणि त्यातल्या मला वाटतं 3 ह्याच्यामध्ये मला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर म्हणून मिळाले. अच्छा. तो जो म्युझिक अल्बम आहे तो साधारणतः किती ड्युरेशनचा आहे? साधारणतः 6 ते 7 मिनिटाचं ड्युरेशन. कारण त्याच्यापेक्षा जास्त नाही करतायत, कारण ते मग लोक आजकाल स्क्रोलिंगचा जमाना. त्यामुळे 6 मिनिटं इनफ. आता मी दुसरा अल्बम केला होता, स्वामी नाम पुकारो. तो सांगण्याचं मेन कारण असं की माझा भाचा आहे अक्षय पंचवाडकर आणि त्याचे वडील गिरीश पंचवाडकर, हे दोघंही संगीत विद्यालय चालवतात, नादसप्तक संगीत विद्यालय. नादसप्तक, वा. तर त्यांनी मला फोन केला, मामू. तो मला मामू म्हणतो. बरं. खूप लहानपणापासून तो मला मामू म्हणतो. मामू, मी एक अल्बम करतो आणि त्यात तुला स्वामींची भूमिका करायची, मला तारखा दे. म्हणलं तुझ्यासाठी कुठली तारीख, तू फक्त शूट लाव, मी ऍडजस्ट करून येतो. मग आम्ही पुण्याला ते शूट केलं. पण खरं सांगतो, इतका यंग मुलगा आहे पण इतका क्रिएटिव्ह माइंड आहे. तो अल्बम जर बघितला ना युट्यूब वरती, तर त्याने इतके छोटे एका अल्बम मध्ये एक क्षण असा आहे ना की मी सहज म्हणून त्या हॉलमध्ये गेलो, सहज, माझं काहीच नव्हतं. म्हटलं मामू रुक. म्हटलं काय झालं? असा उभा राहा. माझी शॅडो अशी आलेली आहे आणि त्या शॅडोला त्यांनी शूट करून ठेवलं असं. आणि ते हम गया नहीं जिंदा है तिथं त्यांनी टाकलं. आणि काय सुंदर दिसतंय माहिती. तो अल्बमही खूप छान झाला, त्याचंही अवॉर्ड मिळाला त्याला. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी, पहिल्या दिवशी 50+ त्याला व्ह्यूशिप मिळाली, मिलियन्स मध्ये गेले म्हणजे. अरे वा, फारच छान. आणि शेवटी स्वामींची माया, खरंय. आणि
आता गुरुनी सांगितलंय तर तेच कार्य आपलं पुढे कार्य पुढे न्यायचं. खरंय. आणखीन एक महत्वाचा प्रोजेक्ट तुम्ही केलात तो म्हणजे समर्थ योगी. हो आणि समर्थ योगीला सुद्धा आता लेटेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे हो अंबरनाथ फिल्म फेस्टिवल. अंबर फिल्म फेस्टिवलला हम्म. ते बेस्ट वेब सिरीज, वेब फिल्म आणि बेस्ट डिरेक्टर असे 2 अवॉर्ड मिळाले. आणि मग तो योग कसा आला तुमच्या आयुष्यात? तो म्हणजे काय, माझा मित्र सांडवे, चंद्रशेखर सांडवे सांस्कृतिक कला दर्पण. येस. त्याचं कसं असतं, आम्ही साधारणतः एक 27-28 वर्ष एकत्र आहोत. अच्छा. म्हणजे तो त्यांनी जेव्हा ते स्पर्धात्मक कार्यक्रम सुरू केले हो ना, हो. तेव्हापासून मी त्याच्याकडे परीक्षक म्हणून अच्छा. हौशाने जायचं. हो. तर त्याचे स्पर्धा असायच्या, त्याच्या मी जायचो. आता या वर्षी तू आता यायचं नाहीस. मला म्हणला नाही आता तू नाही यायचंस. म्हणलं अरे का, मला आवडतं लहान मुलांचा अभिनय बघायला. नाही तू नको, तू आला की प्रॉब्लेम होतो. लोक पाय पडायला. ओके. अरे बापरे. त्यामुळे मला या वर्षीपासून त्यांनी बंद केलं. आणि त्यांनी मला फोन केला होता की असं असं करतोय आणि तूच करणार आहेस, दुसरं कोणी करणार नाही. बरोबर. म्हणलं करूया, हरकत नाही, फक्त तारखा सांग. मग एकदा तारखा दिल्या त्या थोड्या मागे पुढे झाल्या. पण मग वसईला गेलो आम्ही, त्या स्पॉटला गेलो आणि त्या मठामध्ये आणि समुद्रकिनारी काही शॉट्स आम्ही घेतले होते. खूपच सुंदर शॉट्स. आता तुम्हाला खरं सांगायचं, तुमच्या मागे जो सीन तुम्हाला दिसतोय तो देखील आम्ही तिकडे शूट केलेला. खूप सुंदर आला होता ते. आणि त्याला मला इतक्या प्रतिक्रिया मिळाल्या ना, वाटतं. आणि स्वामींचा आशीर्वाद आहे. खरं. मला दादरच्या मठात निमकर म्हणून गुरुजी आहेत. ते मी तिथं गेलो की ते म्हणतात, एक तर तुम्ही आलात की असं एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमचं भव्य कपाळ, तुमचे मोठे कान, आणि मी जर उभा राहिलो तर माझे हात प्रपोर्शन पेक्षा लांब आहेत. म्हणजे त्यांच्या एवढे नाही आहेत. अजानुभाऊ आहेत, पण मी त्यांच्या एवढा नाहीये. कारण ती माझी अजून लायकीने पात्रता नाहीये, पण माझे हात प्रपोर्शन पेक्षा लांब आहेत. आता तुम्ही जो अनुभव सांगितला समर्थ योगीचा, तर त्या फिल्मसाठी सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. या चित्रपटांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी मठांमध्ये जाण्याचा योग आला असेल की समर्थ योगी म्हटल्यानंतर वसईचा मठ, गिरगाव, दादर, डोंबिवली, पार्ले, अनेक ठिकाणी हा स्वामी समर्थांचा भक्तगणांचा परिवार आहे. तर वेगवेगळ्या मठांबद्दल पण आम्हाला सांगा ना, कारण आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे, तुमचं जाणं होत असतं ठिकठिकाणी. खरं सांगू ना, हे तुम्ही जेवढी नावं घेतलीत ना, ते सगळे तिथे गेल्यानंतर हे मला असं वाटतं की मी माझ्या माहेरी आलोय, स्वामींच्या घरी आलोय. कारण माझ्या एक सोलापूरला माझ्या माई आहेत, शुभ्राय मठातल्या त्या हे आहेत, मेन आहेत. त्या नेहमी मला म्हणतात की कधी तुम्ही मठात गेलात ना तर मी माहेरी आलो म्हणायचं. ती एक कनेक्टिव्हिटी तुमची येते की बाई माहेरपणाला जेव्हा येते ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळं असतं. तर ते तेज तुझ्या तो चेहऱ्यावरती आलं पाहिजे की म्हणून तू प्रत्येक वेळ कोणाला सांगताना काय म्हणायचं मी माहेरी आलो. बरं, लोकांना ऐकायला थोडंसं ऑड वाटतं, पण त्याच्या मागचं जे शास्त्र त्यांनी समजून सांगितल्यानंतर मी नेहमी बरोबर आहे मी माहेरी आलो. आता गिरगावचा मठ, गिरगावच्या मठामध्ये तर म्हणजे फक्त त्यांना फोन करायची बोरकरांना की मी येतोय, अक्षरशः सगळा स्टाफ तिथं असतो. प्रकाश बोरकर, त्याच्यावर म्हणजे इतकं छान बॉन्डिंग आहे माझं. प्रकाश बोरकर म्हणा किंवा पार्ल्यातले तुमचे कंटक म्हणा, सहस्रमध्ये म्हणा, आपलं कर्जत पळसदरीचे विक्रांत दरेकर म्हणा, ही सगळी माणसं कनेक्ट कशामुळे झाली, ही स्वामींमुळेच कळली सगळी. आणि डोंबिवलीत तर माझं स्वामींचं घर, त्याला त्या मॅडम मठ म्हणत नाही, त्याला स्वामींचं घर म्हणतात. या घरामध्ये कोणीही येऊ शकतं. कोविड काळामध्ये ते घर चालू होतं. अच्छा. पोलिसांनी त्यांना सांगितलं की त्यांना बंद करतात. म्हणजे कसं घर कसं बंद करणार, एखादी व्यक्ती घरात आली तर त्याला तुम्ही बाहेर जाऊन, ते महाराज आहेत ते त्यांना काही करणार नाही, पण त्यांनी त्या पद्धतीने ते चालू ठेवलं. तर हे जे तुम्ही नावं घेतले मठ, मगाशी मी निमकर गुरुजींचा उल्लेख, हे सगळे पॉझिटिव्ह वाईब्स वाले लोक आहेत. खरंय. आणि त्यांना भेटल्यानंतर मगाशी जे म्हणले की माहेरी जाण्याचं हे मला फील होत असतं. बरोबर. तर हे सगळे मठ माझेच आहेत, मी त्यांचा आहे म्हणण्यापेक्षा मी आता असं म्हणेन की मी त्यांचा म्हणजे मी स्वामींचा आहे. बरोबर. कारण आता हे आयुष्य स्वामींना समर्पित आहे. खरंय.
लोणावळ्याला पण एक मठ आहे. हो, हा. लोणावळ्यात उभी मूर्ती आहे स्वामींची. हा, उभी मूर्ती आहे. उभी मूर्ती आहे आणि स्वामींची. नाशिकला पण आहे. नाशिकला पण आहे. नाशिकला पण जाऊन आलेलो आहे. कारण माझा मित्र जो आहे तो नाशिकचा आहे. आम्ही नाशिकला शो केला तेव्हा आम्ही प्रमोशनला तिकडे गेलो होतो. ओके. नाशिकला आम्ही 2 शो केले होते. परत चालू आहे नाशिकला शो होईल. रसिकांना सांगायला मला आवडेल की नाशिकमध्ये परत लोकांच्या आग्रहाखातर आम्ही नाशिकचे शो करत वा. आहोत. आणि लेट्स सी. बडोद्याला पण आहे. बडोद्याला नाही, बडोद्याला आम्ही ह्याला केला हैदराबादला, महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबादला आम्ही शो केला. काय शो झाला होता. म्हणजे आपले लोक किती स्वामींची भक्ती करतात ना, ते त्या शो मध्ये आठवून दिसलं. किंवा परवा मी ह्याला भुसावळ आपला धुळ्याला शो केला. धुळ्याला शो केला. ज्या व्यक्ती तो ऑर्गनाईज केला होता ना, त्यांनी तो मैदानात शो ऑर्गनाईज केला होता. बरं. आणि अंदाजे 5,000 ऑडियन्स होते. लोकांना बसायला जागा नाही म्हणल्यावर त्यांनी बाजूच्या रस्त्यावरती स्क्रीन लावला होता. आणि त्या सोसायटीतल्या लोकांना दिसावं म्हणून त्यांनी तिथं स्क्रीन लावून लोकांना दाखवलं होतं. आमच्या मते 15-16 लाख रुपये खर्च केले त्यांनी. आणि त्यांनी का केले माहिती का, तुम्हाला सांगण्यासारखं आहे. त्यांनी का केलं, पितृ श्रद्धा. अच्छा. आईचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी तो शो ठेवला. ग्रेट पर्सनॅलिटी. आणि प्रचंड विनम्रता म्हणतात ती त्या व्यक्तीकडनं शिकावी. आणि स्वामी भक्ती तर होतीच होती. पण हे जे काही घडून आलं ना, अंगावर काटा आला होता आमच्या. सॉलिड केलं होतं. नाही, मी म्हटलं होतं की बडोद्याला मठ एक आहे. बडोद्याला आहे मठ. तिथे जाण्याचा योग आला होता का? तुमची ओळख असली तर मला सांगा, मी नक्की जाईन. ओके, मी नक्की जाईन. आहे, बडोद्याला आमचे रिलेटिव्ह आहे ते. तर आम्ही पण बडोद्याच्या मठात गेलो नाहीत, पण जेव्हा बडोद्यात गेलो होतो तेव्हा आम्हाला कळलं की तिथे पण एक मठ आहे. तिथे जायचं राहिलंय आमचं सुद्धा. बघू कसा योग स्वामी. माझी मावशी, चुलत मावशी बडोद्याला अनेक वर्ष, ती पण म्हणली होती इथं मठ आहे, पण योग यावा लागतो. पण हैदराबादचा शो म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा आमचा पहिला शो अप्रतिम असा झाला होता. आणि हैदराबादला मराठी ऑडियन्स आहे तेवढा भयंकर. म्हणजे जे ऑडियन्स जे आले होते ना, ते म्हणाले की 2,500 लोकांना दाखवून काय उपयोग आहे. बरं. इथं साधारणतः 50 ते 60 लाख लोक आहेत. 50 ते 60 लाख लोक मराठी आहेत. हा, त्यांच्यासाठी तुम्ही रिपीट प्रोग्राम करायला हवा. अच्छा. ते बोलवतील परत आम्ही जाऊ. खरंय. प्रेक्षकांचा जो तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे. खरंच. तर त्यातल्या काही आठवणी तुम्ही म्हणाल अनेक एपिसोड होतील, पण खरं सांगू ना, मी राहायला डोंबिवलीला आहे ना, तर कसं होतं की मी जेव्हा घरातनं बाहेर पडतो तर थोडा अलर्जिकल धुळीची असल्यामुळे रुमाल लावतो, गॉगल असतो आणि कॅप असते. हा माझा सांडा फिरायचा हे असतो. तर त्या दिवशी मी असा फडके रोडवरनं चाललो होतो, डोंबिवलीत स्टेशनकडे चाललो होतो. मागनं आवाज आला, नमस्कार कुलकर्णी. मागे येऊन ती व्यक्ती माझ्याजवळ आली. नमस्कार, मी देशपांडे. म्हणलं नमस्कार. म्हणलं मला एक सांगा, तुम्ही एवढ्या ह्याच्यात मला ओळखलं कसं? टोपी आहे, गॉगल आहे, रुमाल आहे, काहीच दिसत नाही चेहरा, जो माझा ट्रेडमार्क आहे तोच दिसत नाही, तुम्ही मला हाक मारली. त्यांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं ना, आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी काय सांगितलं होते का, तुम्ही स्वामी आहात आणि स्वामी इथे आहेत. क्या बात. काय बोलायचं या लोकांना. म्हणजे स्वामी इथे आहात, तुम्हाला कसं आम्ही ओळखणार नाही. म्हणजे देवा रे, काही लोकांची भक्ती आणि काय लोक कसे तुम्हाला फॉलो करतात. भयंकर आहे. भयंकर आहे. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येतं हे लोकांचं असं बघितलं की. खरंय. आपल्या कृपा संवादचा एक खास सेगमेंट आहे सांगतेकडच्या दिशेने जाताना. ते म्हणजे मुळात स्वामींचंच वाक्य की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तुमच्या आयुष्यात या वाक्याचं जे महत्व आहे ते आम्हाला जाणून घ्यायचंय. मी खरं सांगतो, मी म्हणजे तसं बघायला गेलं ना तर माझं आयुष्य खूप छान सुरळीत, लहानपणापासून आतापर्यंत आयुष्य खूप सुंदर गेलं. कुठल्याही प्रकारचं कमतरता आहे म्हणा, किंवा कुठेही मला आयुष्यामध्ये कुठे टप्पे टोळके, अर्थात सिरियल म्हणजे करिअर वाईज बऱ्यापैकी खाल्लेत, ते तर प्रत्येक आर्टिस्टला खावे लागतात. बरोबर. पण बाकी लाईफ एकदम सुंदर होतं. आणि आता जे मी करतोय तर तो सतत आशीर्वाद आहे. कारण मी घरातनं बाहेर निघताना त्यांना सांगतो, मी निघतोय, मी बाहेर जातोय, आणि मी बाहेर जातोय, माझं
माझ्या रथाचं सारथ्य तुम्ही करणार आहात. आणि मी घरी आल्यानंतर त्यांना परत सांगतो, माझं सारथ्य तुम्ही चांगलं केलं, मला तुम्ही सुखरूप घरी आणलं. वा. हे 2 तर मी त्यांना सांगतोच सांगतो. मी तर माझ्या ऑडियन्सला पण सांगेन की तुम्ही देखील हे फॉलो करा. तुमच्या घरात मूर्ती असेल, स्वामींची प्रतिमा असेल, फक्त त्यांना सांगा मी बाहेर जात आहे, मला सांभाळा. घरी आला, मी व्यवस्थित आलो, तुमच्यामुळे आलो. तर त्यांचे आभार नाही म्हणायचे. खरंय. म्हणून तर त्यांचं जे वाक्य ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत चपक बसलेले आहे. खरंय. आगामी प्रोजेक्ट काय आहेत? म्हणजे आगामी प्रोजेक्ट स्वामी सेवा, स्वामी सेवा, स्वामी सेवा. आणि अन्न वेब सिरीज वगैरे येतात. माझ्या मित्राला मी डायलॉग लिहून देतो हिंदीमध्ये, आणि चालू आहे. मी आता खरं सांगू सगळं त्यांच्यावर सोडलेलं आहे. तुम्ही जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मी चालणार. कारण माझ्या गुरूंनीच मला सांगितलं, माझ्या गुरूंनी माझं आयुष्य बदललंय. फक्त त्यांचा एक हे आहे की जास्त बोलू नकोस, म्हणजे जास्त माझं त्यांचं रिलेशन कसं झालं ते बोलू नको. मी ते ओपन करू शकत नाही. फक्त एवढंच सांगेन की आधी त्यांनी मला सांगितलं होतं की स्वामींच्या वेशात सोशल लाईफ मध्ये जायचं नाही. मी नाही गेलो. या गुरुपौर्णिमेला, परवाच्या गुरुपौर्णिमेला त्यांचा फोन आला 15 दिवस आधी, नाशिकला यायचंय. म्हटलं येतो, स्वामींच्या वेशात यायचंय. आय वॉज शॉक्ड. म्हणलं ठीक, आता तुमची आज्ञा म्हणल्यावर मी नाही म्हणलं येतो. आम्ही नाशिकला गेलो, मेकअप आर्टिस्ट आणि आम्ही तिथं गेलो. सकाळी 7 वाजता तयार होऊन त्या हॉलवरती, पूर्ण स्वामींच्या वेशात मी स्टेजवरती, माझे गुरु बसलेत स्टेजवरती, बाजूला खुर्ची आहे. त्या खुर्च्या कुठल्या लग्नाच्या असतात ना, नवरीच्या, तशा खुर्ची अशी बाजूला खुर्ची आहे. मी आलो, त्यांना पाया पडलं, नमस्कार केला, असं हात केला. बाबा तुमच्या शेजारी? नाही म्हटलं, मी नाही बसणार, मी इथं बसेन, पण तुमच्या शेजारी नाही बसणार. बसा, खरारी आवाज. शॉक मध्ये बसलो त्यांच्या शेजारी. आणि बॅक ऑफ द माइंड माझ्या चालू होतं की ह्यांनीच मला सांगितलं सार्वजनिक ठिकाणी असं जाऊ नकोस, हेच मला असं बोलवत आहे, काय बरोबर. त्यांना मी विचारलं, म्हणलं बाबा तुम्ही आम्हाला असं असं सांगितलं होतं, तुम्ही मला आज असं बोलवलं. गोड हसले आणि म्हणाले, याच दिवसासाठी मी तुला थांबवलं होतं. आता मी तुला काय दिलंय हे तुझ्या लक्षात येणार नाही. आता तू मोकळा आहेस, आता तू स्वामींच्या वेशात जाऊ शकशील, पण हा दिवस तुला थांबवलं त्याचं कारण वेगळं आहे. त्यांनी कारण नाही सांगितलं. ते गुरु पौर्णिमेचं कदाचित आशीर्वाद. खरंय. अंगावर काटा आला. मी म्हणून म्हणलं ना, माझ्याकडे इतके अनुभव झालेले आहेत आता की समोरचा ऐकताना त्याच्या अंगावर काटा येतो, मला तर सांगताना तर असं होऊन जातं. म्हणजे त्यांची माझी भेट तर मी जर तुम्हाला सांगितली ना तर इथले सगळेजण रडतील. खरंय. पण मी नाही सांगू शकत. काही बंधन आपल्याला पाळावी लागतात. मुख्य म्हणजे आज कृपा संवादच्या निमित्ताने इथे आपल्या गप्पा झालेल्या आहेत, अनुभव ऐकायला मिळाले तुमच्याकडनं. तर तुम्हाला इथे आज या क्षणाला काय वाटतंय, म्हणजे आता इथे आल्यानंतर कसं वाटतंय, मलाही ऐकायला आवडेल. काय असं म्हणजे काही वास्तू ब्लेस्ड असतात. मी जेव्हा तुमच्या घरात हॉलमध्ये शिरलो ना, तिथंच मला व्हायब्रेशन झाले होते. आणि आजकाल मला ते होतं, कारण मला सांगितलं गेलेलं आहे की तुला वाचासिद्धी होणार आहे, आणि कोणाचंही वाईट बोलू नकोस, कोणाबद्दल हे करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी की फोरसाईट येतात मला बरोबर जाणवतो पुढे काय घडणार आहे. बरोबर आहे. हे घडायला लागले आयुष्यामध्ये. तर मी जेव्हा तुमच्याकडे आलो ना, तेव्हा तिथून इथं आल्यानंतर ते जाणवलंच की येस, आजचा कार्यक्रम खूप चांगला होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आधी हिना देऊन वातावरण छान निर्मिती केली होती. त्याचं मागचं कारण तेच आहे. खरंय. तर निश्चितपणे आपल्या कृपा संवादची पद्धत आहे, स्वामी कृपा क्रिएशनची पद्धत आहे की आम्ही स्वामींची प्रतिमा ही भेट देत असतो. तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा ही नम्र विनंती करतो.
आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, स्वामी कृपा पाठीशी असू दे. त्याच्या आधी म्हणजे ही प्रतिमा स्वीकारायच्या आधी हा. माझ्या कुठल्याही सार्वजनिक कार्यामध्ये मी जेव्हा बोलतो हो तेव्हा मी स्वामींचं एक वचन बोलतो. हो येस ते मी आता इथं जरूर. बोलतो. मग आपण हो. म्हणजे त्याच्यानंतर आपण थांबायचं. बरोबर दॅट इज एंड बरोबर पॉइंट. बरोबर बरोबर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी हो, स्वामी हो स्वामी हो, स्वामी. स्वामी. असेच तुमचे आशीर्वाद असावेत आणि आपल्या चॅनलला सुद्धा छान यश मिळावं नक्की, हा प्रार्थना करतो. प्रश्नच नाही. तुमचे आशीर्वाद असावेत. आपली अशी पद्धत आहे की स्वामी कृपा क्रिएशन्सच्या वतीने कृपा संवाद या पॉडकास्टमध्ये जे मान्यवर येतात त्यांना आम्ही स्वामींची प्रतिमा भेट देत असतो. त्याचा स्वीकार करावा विनंती आणि निश्चितपणे तुमचे आशीर्वाद आम्हाला लाभावेत अशी प्रार्थना सुद्धा करतो. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी. स्वीकार धन्यवाद. करावा. आज सुंदर अशी ही प्रतिमा माझ्या नशिबी होती, ती मला मिळालेली आहे. आणि या संपूर्ण टीमला आणि गणेश सरांना पुन्हा एकदा स्वामीमय शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.